छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, विजय वडेट्टीवार या 3 ओबीसी नेत्यांचा संयुक्त ओबीसी मेळावा बीडमध्ये व्हायला पाहिजे होता, परंतु तसं न होता हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचा ओबीसी मेळावा आहे असं तरी आज वाटत आहे. मित्रांनो, नेमकं लक्ष्मण हाके, विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांचं मतभेद होण्याचं कारण काय आणि नेमकं बीडमध्ये छगन भुजबळ काय निर्णय घेणार किंवा काय बोलणार याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघूया. मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून मराठा आरक्षणाला विरोध करण्याचं काम छगन भुजबळ, लक्ष्मण हाके आणि विजय वडेट्टीवार हे करत होते. परंतु मित्रांनो, एकत्र राहायला बी वाघाचं काळीज लागतं, याप्रमाणे या तिघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि विजय वडेट्टीवार यांनी नागपूर या ठिकाणी ओबीसी मेळावा घेतला, तर छगन भुजबळ यांनी 17 तारखेला बीड या ठिकाणी ओबीसी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. परंतु मजेची गोष्ट अशी आहे की या मेळाव्याला लक्ष्मण हाकेला आमंत्रित केलं नाही आणि विजय वडेट्टीवार यांना सध्या आमंत्रित केलेलं नाही. मित्रांनो, असं का घडलं की या तिघांमध्ये फाटलं आणि तिघं वेगवेगळे मेळावे घेऊ लागले? एवढंच नाही तर त्या बिचारा लक्ष्मण हाकेला तर कुठल्याच मापात धरायला तयार नाहीत. ना विजय वडेट्टीवार बोलत आहेत, ना छगन भुजबळ बोलत आहेत. येत्या 17 तारखेला बीड या ठिकाणी छगन भुजबळ यांचा जो काही ओबीसी मेळावा आहे तो अजितदादा पवार प्रणीत आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण तो जी पत्रिका दिसत आहे त्या पत्रिकेवर छगन भुजबळ असतील, त्याच्यानंतर पडळकर असतील, त्यानंतर मुंडे असतील, या सर्व एकाच गटातले आहेत किंवा एकाच नेत्याचे आहेत. म्हणून बीडकरांना असं प्रश्न पडत आहे की हा मेळावा अजितदादा पवार यांनी तर ठेवला नाही ना. असू द्या, तो विषय लोक बघतील, लोकांना ते काय करायचं त्यांना निर्णय काय घ्यायचा तो इलेक्शनमध्ये घेतील. परंतु छगन भुजबळ ज्या अर्थी या ठिकाणी एवढ्या ताकदीने बीडसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी मेळावा घेत आहेत, म्हणजे असं वाटत आहे की ते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देतात की काय आणि हा खूप मोठा निर्णय घेतात का काय. परंतु मित्रांनो, दुसरा विषय असा आहे की जे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार जे काही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्याच पक्षामधील सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांनी मिळून हा मेळावा बीड या ठिकाणी ठेवला आहे. असं समाजामध्ये कुजबूज होत आहे, जिल्ह्यामध्ये कुजबूज होत आहे, महाराष्ट्रामध्ये कुजबूज होत आहे. कारण या ठिकाणी महाराष्ट्रातून लोक येणार आहेत असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे. परंतु आपण 17 तारखेला बघूया की नेमकं लोक येतात किती. परंतु मजेचा विषय असा आहे की या ठिकाणी लक्ष्मण हाके, विजय वडेट्टीवार आणि जे काही छगन भुजबळ यांच्यामध्ये जे मतभेद तयार झाले, मी मोठा की तू मोठा, तू मोठा की मी मोठा, याच विषयावर यांचं मतभेद झाले असं सर्व स्तरातून माहिती मिळत आहे, बोललं जात आहे. मित्रांनो, लक्ष्मण हाके हा एक सर्वसामान्य कुटुंबातील ओबीसी नेता म्हणून उदयास आला, परंतु छगन भुजबळ असतील आणि विजय वडेट्टीवार असतील यांच्या बुडाला आग लागली. कारण एखादा मुलगा मोठा होत असेल तर त्यांना या मोठ्या नेत्यांना जमत नाही आणि म्हणूनच विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनी लक्ष्मण हाकेला बाजूला सारवण्याचं काम केलं आहे. मध्यंतरीत एक व्हिडिओ आला, तो व्हिडिओ असा होता की लक्ष्मण हाके हा रडू लागला. विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ यांची सभा बीड या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, परंतु ती सभा पावसाच्या निमित्ताने किंवा पाऊस जास्त असल्यामुळे त्यांनी कॅन्सल केली. त्यावेळेस लक्ष्मण हाके हा ढसाढसा रडू लागला, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की मला ओबीसीचं मी एवढं मोठं काम केलं, परंतु मला या सभेला बोलवण्यात आलं नाही.
एखाद्या छोट्या कार्यकर्त्याचा जरी मला फोन आला तरी मी कार्यक्रमाला हजर राहील असं लक्ष्मण हाकेचं म्हणणं होतं. परंतु मित्रांनो, असं त्यांच्यामध्ये मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे एखादा माणूस मोठा होत असेल तर ह्या मोठ्या पुढाऱ्यांना जमत नाही आणि त्याच्यामध्ये छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवारला तर अजिबात जमत नाही. म्हणून लक्ष्मण हाके यांना डावलण्याचं काम या दोघांकडून जाणून बुजून होत आहे. आणि मित्रांनो, असे नेते, असे लालची नेते, असे लालती पुढारी जर समाजामध्ये असतील तर समाजाचं काय होतं हे आपण पूर्वी बघितलं आहे. परंतु मराठा समाजामध्ये एक असं नेतृत्व जन्माला आलं की ना फुटणारं, ना तुटणारं, ना झुकणारं असं नेतृत्व म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील. आणि त्यांनी मराठा समाजासाठी कित्येक उपोषणं केली, तेही आमरण उपोषणं केली. परंतु कितीतरी मागण्या, कितीतरी त्यांना आमिष दाखवण्याचं काम केलं. परंतु मनोज जरांगे पाटील हे कुठेही झुकले नाहीत, तुटले नाहीत, लालसाला बळी पडले नाहीत. म्हणूनच आज 5 कोटी मराठा समाजांनी आपलं दैवत मानण्याचं काम मनोजदादा जरांगे पाटील यांना केलं आहे. मित्रांनो, म्हणूनच मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सभेला करोडोच्या संख्येने मराठा मुंबई असेल किंवा जिथं बोलवतील तिथं जातात. म्हणूनच तर मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे आरक्षण मिळवलं आहे त्या आरक्षणाला विरोध म्हणून 2 तारखेला जो काही GR काढला आहे त्या GR रद्द व्हावा म्हणून छगन भुजबळ, लक्ष्मण हाके आणि विजय वडेट्टीवार वेगवेगळे मेळावे घेत आहेत आणि मेळाव्यातून संदेश देत आहेत. परंतु असे वेगवेगळे मेळावे घेऊन काहीही होत नाही, कारण एकीचं बळ खूप महत्त्वाचं असतं आणि ते एकीचं बळ जर कोणाकडे असेल तर ते एकीचं बळ फक्त मनोजदादा जरांगे पाटील आणि मराठा समाजाकडे आहे असं महाराष्ट्राची जनता सांगत आहे, लोक म्हणत आहेत. परंतु छगन भुजबळ, लक्ष्मण हाके आणि विजय वडेट्टीवार यांच्याकडे ते बळ कधीच नाही. ते जातात, त्यांनाही माहीत आहे एखादी सभा ठेवली तर त्या सभेला किती लोक येतील ही गॅरंटी त्यांना नसते. परंतु मनोजदादा जरांगे पाटील यांना पूर्ण कॉन्फिडन्स किंवा पूर्ण गॅरंटी असते की मी ज्या सभेला बोलवल त्या सभेला लाखोच्या संख्येने मराठे आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, जे काही 17 तारखेला छगन भुजबळ यांनी सभा ठेवली आहे त्या सभेमध्ये छगन भुजबळ हे राजीनामा देतील असं बोललं जात आहे. कारण अजितदादा पवार यांनी त्यांना खूप झापलं आहे किंवा त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर राहायचं असेल तर असे विधानं कार्य करू नये, करायचं असेल तर आपण राजीनामा देऊन तुम्ही समाजाचं कार्य करू शकता असं अजितदादा पवार यांनी स्पष्ट ताकीद दिली असं जनतेमधून कुजबूज आहे, बोललं जात आहे. मित्रांनो, खरं काय आणि खोटं काय हे आपण येणाऱ्या काळामध्ये बघणारच आहोत. परंतु आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.